फुकट देण्यापेक्षा एक विकत द्या, पण चांगलं द्या. त्यांच्या अडचणी दूर करायला पाहिजे. फक्त इलेक्शनापुरतं नाही. ताप आला की देवा तो माझा बाप, ताप गेला की देवाचा मी बापाचा बाप. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. तर काय वाटतंय कोणाचं पारडं जड? पंकज येणार एक लाखाला. कुणाचं पारड जर काय सांगता येत नाही. सकाळून इकडं आणि दुपारून तिकडे काय सांगू आम्ही. कुणाचं पाय कुणाचं पुस नाही. एका पक्षाचा असते, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जाते. 7-8 हजार रुपये भाव होता सोयाबीनला, त्या टायमाला स्टॉक करून ठेवला आहे ना. आता रिवर्स भाव आला. आज खताचे भाव गगनाला गेलेत आणि खताचे भाव गगनाला जाऊन जी उत्पन्न काढतो शेतकरी त्याचे भाव पार रसातळाला गेलेत. आणि बजरंगलाच करणार मतदान. काय कारण? काय कारण म्हणजे तिथं बीड मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात ही पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. कुणाचं पारडं जड राहील? 6,000 देणं बंद करावं, पण ही शेतीमालाला भाव द्यावा. कारण ज्यावेळेस DAP पोत 600 रुपयाला होतं बॅग, त्यावेळेस इकडं सोयाबीनला भाव 5-5.5 हजार रुपये होता, 5,000 रुपये होता. येणाऱ्या सरकारने काय करावं की शेतकऱ्याला योग्य ते भाव द्यावं, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. गावात स्वतः आले नाही. आलेच नाही. आम्हाला माहित नाही खासदार आहे, फक्त फोटो बघता. एक शेतकऱ्यासाठी झटणारा नेता, कारखाना उभा करणारा नेता, आणि दुसरा म्हणजे कारखाना बंद करणारा नेता, अशी लढत चालू आहे सध्याच्याला. नमस्कार, मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय केस तालुक्यातील युसुफ वडगाव या गावात. लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलं तापलेलं आहे. मग पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत बीड मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात होणार आहे. नेमकं कुणाचं पारडं जड आहे हे थेट जनतेकडून, मतदाराकडून आपण जाणून घेऊया. गडकर शिवरुद्र सुपाडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहेत? हा काय आश्वासन देते तर पूर्ण करीत नाहीत. फुकट गॅस देतेत आणि 1100-1200 वर नेते. गॅसचे दर महागाई वाढत महागाई नाही, फुकट द्यायचं. कंपनीचा फायदा, गिराईक चालू करून दिलं आणि पुन्हा 1100. ते गोरगरिबाला परवडतंय का ते? काय अपेक्षा काय ना सरकारकडून काय अपेक्षा? अपेक्षा काय? फुकट देण्यापेक्षा एक विकत द्या, पण चांगलं द्या. 500-600 होता पहिला, 1200च्या पुढे न्या. मग आता जी लढत होणार आहे, लोकसभेची लढत जी होणार आहे, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे, तर मतदारसंघात कुणाचं पारडं जड राहील? कशाचं पारडं जड? कुणाचं पाय कुणाचं पुस नाही. एका पक्षाचा असते, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जाते. वरिष्ठ नेत्याबरोबर जमत नाही म्हणते, पुन्हा त्याच पक्षाचं तिकीट घेते. ही काय जनतेला कळत नाही का? काय नाव? शिवदास थळकरी, गाव? युसुफ वडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते काय अपेक्षा आहे? जे अपेक्षा आहे ते भंग केलेले आहेत त्या लोकांनी. येणाऱ्या सरकारकडून, आता समजा ही सरकार तर गेलं, पण जी नवीन सरकार आहे, कोणतं पण असू द्या, तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय आम्हाला काय अपेक्षा आहे? गोरगरिबाला स्वस्त धान्य भेटावा, स्वस्त गॅस भेटावा, हेच आमची अपेक्षा. आम्हाला काय शेती आहे का? 2 एकर. 2 एकर. आज शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना आहेत बरं? आज शेतकऱ्याला शेती करणं परवडतंय का? काहीच परवडत नाही. आमचे 2 एकर कोरडो, तिथे आम्हाला परवडतच नाही. पण बागायतदाराला सुद्धा पाणी नाही. आज सोयाबीनचा भाव, समजा सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये, तर शेतकरी कशा, त्याच्या आर्थिक गरजा कशा भागवत शेतकरी? कशाचे भागवत? कोणच भागवत नाही. त्याचं नशीब त्याचे संकट आहे. त्याचे कोणच भागवत नाही. 4,000 स्वतः कसं भागवतोय? 4,000 रुपये सोयाबीनला भाव दिला. आता सगळं सोयाबीन संपल्यानंतर आता मध्येच भाव वाढला, फलाना केला. काय करणार शेतकरी? आता लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे, तर कुणाचं पारडं जड राहील मतदारसंघात? हे काही सांगता येत नाही. कुणाचं पारडं जर काही काय सांगता येत नाही. सकाळून इकडं आणि दुपारून तिकडे काय सांगू आम्ही. काय नाव? शेख गुलाब, गाव? युसुफ वडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये जे कोणतं सरकार येईल, त्या सरकारकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा एकच आहेत की शेतकऱ्याला योग्य ते मालाला भाव द्यायला पाहिजे. फक्त इलेक्शन लागल्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला मालाला भाव देताल आणि जेव्हा गोरगरीब लोक आहेत त्यांच्या अडीअडचणी दूर करायला पाहिजे.
फक्त इलेक्शनापुरतं नाही, ताप आला की देवा तो माझा बाप, ताप गेला की देवाचा मी बापाचा बाप, हे नकोय. इकडे बघा सोयाबीनला काय भाव आहे? योग्य भाव द्यायला पाहिजे. शेतकऱ्यापाशी माल असतंय त्याला भाव नसतंय. आज काय भाव आहे सोयाबीन? आज 4,042 47 भाव चाललाय. खर्च काय आहे त्याला? उत्पादन खर्च जो येतोय उत्पादन खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे असं ठेवलंय का? असंच व्हायला सध्याला. शेतकरी घाट्यातच आहे ना. मग शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये, शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये. परवडती मग मग कधी मालाला जर भाव योग्य दिला तर परवडती. आज मालाला भाव आजच्या काळात परवडत नाहीये. मग शेतकरी त्याचा आर्थिक गरजा कसा भागवतोय? सध्या त्याचे जे रोजचे जे खर्च आहेत तो कसं पूर्ण करतोय? का मालाला तर भाव नाही, तो सध्या तर नुकसान तोट्यात येतो. कर्ज घेऊन कर्जबाजारी होणार शेतकरी. कर्ज घेऊन सावकार गाठा लागतोय. आता हे जे शेतकरी कर्जबाजारी होत आहे, मग हे कर्जबाजारी होऊन पण मग कर्ज फेडणार कसं? त्याचं उत्पन्न जर कमी आहे मग हे कर्ज फेडणार कसं? त्याचे औषध असं झालं ना, कर्ज फेडण्यामध्येच औषध झाले ना. जर शेतकऱ्याला योग्य जर भाव दिला तर शेतकरी कर्जबाजार होणार नाही. हे जे सरकार आहे, हे सरकार म्हणते की शेतकऱ्याचं सरकार आहे. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा भरून देतोय, ज्याला शेतकऱ्याला त्याच्या आधी भरपूर पैसे जात होते पीक विमा भरण्यासाठी. किंवा दुसरी गोष्ट, आम्ही शेतकऱ्याला कोणतं सरकारने कधी पैसे दिले नाहीत. आम्ही शेतकरी सन्मान निधीच्या द्वारे शेतकऱ्याला पैसे देतोय. तर काय वाटतंय का हे शेतकऱ्याचं सरकार आहे? नाही वाटत. शेतकऱ्यासाठी फक्त आश्वासन दिले जाते, ते खोटे दिले जाते, तात्पुरते दिले जाते. जसं बिमार पेशंटला सलाईन दिलं जातं, सलाईन काही होत नाही, तसंही सरकार. आता लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. तर काय वाटतं कुणाचं पारड मतदारसंघात जड आहे? तर जड बाप्पाचं राहील ना. काय कारण त्यांनी विकास केलेला आहे त्यांनी कारखाना काढलेला आहे. तिथं गोरगरीब माणसं 100-200 माणसाचा उदरनिर्वाह व्हायला आहे असं आम्हाला वाटतं. काय नाव? उत्तम गंगाराम वारे, गाव? विसू बडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत बरं? की सरकारने या गोष्टी केल्या पाहिजेत, या विकासाच्या मुद्द्यावरून राजकारण केलं पाहिजे, काय भरपूर केले सरकारने. आणखीन करणारच आहेत. वाटतं? काय केले सांगायची? काय केले? पगारी चालू आहेत निराधारला, शेतकऱ्याला आहेत, अनुदान आहे, विमा आहे. विमा तर येत नाही म्हणून आलेला नाही. आला ना 25%, आणखीन येणार आहे. बाकीचा बाकीचा विमा बाकीचं येईल ना. शेतमालाला भाव नाही, आज शेतकरी परेशान आहे. आज शेतमालाला भाव आहे ना सर. 4,200 भाव आहे. एवढा 8,000 10,000 आहे. सोयाबीनला जो आपला काय म्हणतात त्याला, सोयाबीनला भाव काय? सोयाबीनला सध्या कमी आहे. किती आहे भाव? स्टॉक केला शेतकऱ्यानं, भाव भरपूर होता त्या टायमाला. 7-8 हजार रुपये भाव होता सोयाबीनला, त्या टायमाला स्टॉक करून ठेवला आहे ना. आता रिवर्स भाव आला. शेतकऱ्याला शेती परवडते का आजच्या काळामध्ये? काय झालं नाही परवडा. भाव नसल्यामुळे आज नसला तर उद्या वाढेल भाव. दुधाला भाव आहे का? दुधाला भरपूर 60 रुपये लिटर. 60 रुपये लिटर आहे. कुठं? कोणत्या डेअरीला डेअरीला? म्हशीच्या दुधाला? गाईच्या? गाईचं कमी आहे. हो. आता जी लढत होणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे, तर काय वाटतंय कुणाचं पारडं? येणार पंकजताई येणार. 1 लाखाला चांगला विकास काम केलं. पंकजताई जेव्हा कॅबिनेट मंत्री होते तेव्हा भरपूर विकास केलाय. 1 लाखाला निवडून येते. गावात निधी वगैरे दिलेला? गावात काय निधी वगैरे दिला त्यांनी? मंत्री 5 वर्ष असताना? मंत्री नव्हत्या ना त्या. जेव्हा मंत्री होते किंवा त्यांच्या बहीण जे होत्या प्रीतम मुंडे, हो, दिला. त्या खासदार होत्या. दिला ना, इकडे त्यांनी रोड दिला गावामध्ये, मठामध्ये निधी दिला, भरपूर दिला. रामभाऊ रघुनाथ पवार, गाव? वडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत की सरकारने या गोष्टीला घेऊन, या मुद्द्याला घेऊन सरकारनं विकासात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे? सरकारनं तर सगळं शेतकऱ्याला तर चिठ्ठीतच काढलंय. इकडून द्यायला खालून घ्यायला, त्याच्यामुळं शेतकऱ्याचा भरवसा त्याच्यावर नाही. सरकार तर म्हणते की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे. कुठं शेतकऱ्याचं आहे? बघा ना, 2,000 द्यायले, अनुदान 6,000 दिला, सोयाबीनला 3,000 भाव करून ठेवला. इथलं इथंच काढायला, खताचे भाव वाढले, सगळं सरकारच्या विरोधातच सरकार आहे शेतकऱ्याच्या. आता जी निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे, तर काय वाटतं मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जड? आम्ही बजरंगलाच करणार मतदान. काय कारण? काय कारण म्हणजे तिथं सरकारच्या उलटचं ते असल्यामुळे त्यालाच करावं. गाव? विसू बडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
ह्या सरकारची तर काय यांनी काहीच काम केलं नाही आमचं. सोयाबीनला भाव नाही आणि त्यांच्या विरोधात मतदान करणार. विरोध मतदान करायचं आहे. पण जे होणारं सरकार असेल समजा जे पण जे येणारं सरकार असेल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? हे आमचे काम व्हावेत. सोयाबीनला भाव वाढावा, गोरगरिबाचे शेतमालाचे. आज बरं सोयाबीनचं पीक जे घेता तुम्ही तर त्याला खर्च कसं आहे बरं? किती खर्च येते आणि किती त्याला भाव आहे? तफावत कशी आहे मालामध्ये? काढायचा परवडत नाही. 10,000 रुपये बदलून जाते शेतकरी. मग आज तर ती तोट्यातच चालू आहे शेती. मग तोट्यातच मग शेतकरी मग त्याच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण करतो सध्या? हे काय आता हे असं करावं लागतं. इकडून याजानं पैसे काढतात. आणि मागील 10 वर्षापासून जे सरकार आहे हे सरकार जेव्हा आलं होतं की सबका साथ सबका विकास, अच्छे दिन अशा घोषणा दिल्या होत्या आणि आज शेतकरीचं जे आत्महत्येचं प्रमाण आहे शेतकऱ्याचं ते कमी झालं या 10 वर्षात की वाढलंय? काय वाटतंय? जास्त झाले. जास्त झालं. हो. आता जी लढत होणार आहे आपल्या बीड मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात, ती पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. कुणाचं पारड जड राहील? बजरंग बाप्पाचं. काय कारण? त्यांचा कारखाना आहे, चांगला नेता आहे. जनसंपर्कात असतात का ते? त्यांचा संपर्क आहे का लोकांमध्ये? त्यांचा आहे का? ठीक आहे, कारखाना आहे पण त्यांचा संपर्क आहे का? भरपूर जनतेचे संपर्क आहे. एक आता जे खासदार होत्या प्रीतम मुंडे तर यांचे कधी यांनी गावासाठी काही निधी वगैरे दिलाय काय? काम निधीचं नाही, आमच्या गावात ना आले नाही. 10 वर्ष 2 निवडून आले. निधीचं तर सोडा, गावात स्वतः आले नाही? आलेच नाही. आम्हाला माहिती नाही खासदार आहे, फक्त फोटो बघता. काय नाव? छत्रपती सीताराम निकम, गाव? इसबडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? पहिल्या 10 वर्षाखाली भाव सोयाबीनला किती होता? 11,000. आता किती आहे? 4,000. शेतकरी त्याचं काय 6,000 रुपये द्यायचे आम्हाला ह्याचे PF शेतकरी ह्याचे आणि इकडं क्विंटलला 65,000 रुपये आणायचे. काय उपयोग त्याचा? जे सरकार येणार आहे त्यांनी काय करावं? काय 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 अपेक्षा? अपेक्षित नाही. 6,000 देणं बंद करावं. परी ही शेतीमालाला भाव द्यावा. निर्यात बंदी, आयात बंदी ह्याच्यावर सगळं शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यासाठी सरकार आलं तर शेतकऱ्याला लक्ष दिलं पाहिजे. बाकी काय आता जो शेतकरी आहे ते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरं सांभाळतो दुग्ध व्यवसाय करण्यासाठी. हा दुधाचा व्यवसाय शेतकऱ्याला परवडत आहे का बरं? शेण सुद्धा राहत नाही महाग नुसतं. त्याचं काय सांग? भाव दुधाला किती? 20 रुपये 25 रुपये. खर्च हे काही सुद्धा परवडत नाही. दुधा सुद्धा कोणत्या दुधाला भाव 20 रुपये 25 रुपये? शेतकऱ्याच्या कोणत्या आहे? गाईच्या का म्हशीच्या? कोणत्या म्हणतात? गायच्याला 25 रुपये आणि म्हशीला 30 रुपये पडतं. आणि इकडं आयात नाही काही नाही. म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला चारा वगैरे द्यावा लागतो शेतकऱ्याला. त्या म्हैस असेल गाय असेल तर त्याचा खर्च किती येतोय बरं मग त्याला? खर्च लय बट असते. काही शेतकऱ्याकडं चारा ही उपलब्ध असते. काही शेतकऱ्याकडे लोकांकडून घेऊन चारा लागतो. आता समजा जे सुग्रास असेल, पिंडी असेल, खपरी असेल हे जी विकत आणावं लागतं हे कितीला पडते पोतं येतं काय? साधं आहे ती 2,000 रुपयाला आणि बाकीचं तर सरकी ही अशी ती महागात लांब जाते. ती चारू शकत नाही शेतकरी. आता जी निवडणूक लागणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे तर काय वाटतं कुणाचं पारड जड राहील मतदारसंघात? 80% तर बजरंग बाप्पाचं राहील. 80%? हा. काय कारण? कारण काय नाही, आमच्या गावात म्हणजे तिथं काही ही म्हणजे अपेक्षा लोकांची होती ना. पहिल्या ह्याच्या आधी मतदान आम्हाला त्यांना जास्त पडलं होतं गावात. सर्कल आहे ना, तरी मतदान त्यांना जास्त. पण एकदा द्यायला नाही किंवा काही नाही. म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मागे एकदा सुद्धा गावाला भेट दिली नाही देत दिली. काही ते फंड तर नाहीच. काय नाव? शिवराज दत्तात्रय थळकरे, गाव? इसुवडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून आतापर्यंत काही अपेक्षा म्हणजे आमच्या मनासारखं झालं नाही, म्हणून आता आमचा निर्णय चालू आहे, जरा थोडं सरकार बदलावं म्हणून आमचे प्रयत्न चालू आहे सध्या. सरकार बदलण्यासाठी नेमकं काय प्रयत्न चालत नाही? काय करताय? काय सध्या आम्ही शरद पवार गटाचे काम करालो, कारण त्यांनी संघर्ष भरपूर केला. तिथून लोक मतलबामुळं बाजूला गेले. ते एकाएकी पडलेला पक्ष आहे, मग आम्ही त्यांची मदत करालो. समजा नेते सगळीकडे असले तरी मतदार त्यांच्या पाठीमागे. जे येणारं सरकार आहे तो जे तुम्ही म्हणतात या सरकारनं काय कोणते धोरणं राबवावे की ज्याच्यानं म्हणजे शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल की त्याचा फायदा व्हावा? काय वाटतं काय करावं? समजा सरकारने येणाऱ्या सरकारने काय करावं की शेतकऱ्याला योग्य ते भाव द्यावा.
कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज सोयाबीनला भाव 4,000, 4100. ऊसाची परेशानी होती थोडीफार, उशिरा तोडणे. आता यंदा साल थोडा भाव आला, पुन्हा नंतर खताचे भाव इतकाले झाले. बाकी म्हणजे शेतकऱ्यासाठी हे सरकार योग्य नाही असं आम्हाला वाटतंय. जी लोकसभा निवडणूक होणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये आता जी सरकार आहे त्याला मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? 100% बसणार, 100% बसणार. धक्का बसणार. चंद्रकांत शिवलिंग थळकरी, गाव इसपूर. लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? ह्या सरकारकडे अपेक्षा ठेवायसारखं ह्याने काही ठेवलंच नाही. फार शेतकरी धुळीस मिसळ आहे. त्याच्यामुळं जिकडं अपेक्षा पूर्ण होतात त्यांच्याकडे अपेक्षा करायची असतात. यांच्याकडे अपेक्षा करायसारखं काही राहिलंच नाही. आज खताचे भाव गगनाला गेलेत आणि खताचे भाव गगनाला जाऊन जी उत्पन्न काढतो शेतकरी त्याचे भाव पार रसातळाला गेलेत. त्याच्यामुळे शेतकरी पार म्हणजे पार नेस्तनाबूत झालेला आहे. समजा आता कालचा निर्णय तुमचा इथेनॉलचा घ्या. इथेनॉलवर ज्यूसवर जे इथेनॉल तयार होत होतं त्याच्यावर बंदी आणली. त्याच्यामुळं पार शेतकरी संपलाच म्हणायचं. उसाला जी 2 पैसे मिळत होते ती मिळायचे बंद झाले. दुसरा निर्णय सरकारचा, कांद्याची निर्यात बंदी केली. कांद्याची निर्यात बंद केलीमुळं जी कांदा 45-50 रुपये किलो विकत होता तो पार 5 रुपये किलोवर आला. ज्याचं की उत्पादनाची किंमत सुद्धा 5 पेक्षा जास्त आहे. कांदा उत्पादन करायला 5 रुपये किलोपेक्षा जास्त शेतकऱ्याला खर्च येतो आणि ती शेतकऱ्याला 5 रुपये किलो विकायची पाळी आली. त्याच्यामुळे ती ह्या सरकारकडे अपेक्षाच करायचं काम राहिलेलं नाही. येणाऱ्या सरकारनं काय करावं शेतकऱ्यांसाठी? येणाऱ्या सरकारनं काय फक्त शेतकऱ्याचं जी मालाची किंमत आहे, जे मालाला ती म्हणजे उत्पादन तयार करायला जी खर्च लागतो ती खर्चाचं अनुसरून प्रोडक्शन कॉस्ट त्याच्या अनुसरून किंमत द्यावी मालाला. आता समजा सोयाबीन आहे, सोयाबीनला 4,200, 4,300 असा भाव आहे, तर त्या सोयाबीनला उत्पादन खर्च किती आहे आणि त्याच्या विरोधात त्याचा भाव कसा आहे? आजच्या काळाला सोयाबीनला हा कमीत कमी 8,000 रुपये भाव पाहिजे होता. उत्पादनालाच 5-5.5 हजार रुपये लागतात 1 क्विंटल सोयाबीन उत्पादन करायला शेतकऱ्याचं. कारण ज्यावेळेस DAPचं पोतं 600 रुपयाला होतं बॅग, त्यावेळेस इकडं सोयाबीनला भाव 5-5.5 हजार रुपये होता, 5,000 रुपये होता. आज तीच पोतं 1,400 रुपयाला झालंय. 600 प्लस 1,400 बघा किती होत आहे ती. त्याच्यामुळं इकडं ज्या पद्धतीत ही वाढ आहे त्या पद्धतीत ही सोयाबीनची किंमत जी वाढायची ती कमी होत चालली. आता लोकसभा निवडणुकीमध्ये जी लढत होणार आहे, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे, तर काय वाटतं मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड? ह्याच्यामध्ये एक असं झालंय, एक शेतकऱ्यासाठी झटणारा नेता, कारखाना उभा करणारा नेता आणि दुसरा म्हणजे कारखाना बंद करणारा नेता, अशी लढत चालू आहे सध्याच्याला. बजरंग सोनवणे म्हणजे शेतकऱ्यासाठी कारखाना उभा करणारा नेता आहे आणि समजा तुम्ही म्हणताय त्यांनी कारखाना बंदच केला ना. काय भाव दिला गेल्या वर्षी वैद्यनाथला. त्याच्यामुळं सध्याच्याला तरी की बाप्पाचं पारडं जड आहे आमच्या भागात.